सर्जिकल स्ट्राईकच्या बाता शिवसेनेने मारू नये अशी टीका आता भाजपने केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी आम्ही आमचा सर्जिकल स्ट्राईक दाखवू अशा प्रकारचं वक्तव्य दसरा मेळाव्यात केलं होतं। त्यावरती भाजपच्या आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे। आर या पार की लढाई सुरूच राहील ती यापुढे देखील अधिक तीव्र करू अशा प्रकारचं वक्तव्य आशिष शेलारांचं आहे। शिवसेनेला जशास तसं उत्तरही देऊ असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय। भ्रष्टाचारांच्या लढाईमध्ये आम्ही मागे हटणार नाही। आशिष शेलारांनी थेट शिवसेनेला खुलं आव्हान दिलेलं आहे। मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी याला म्हणावे लागेल, कारण दोन मित्रांमध्ये कशा प्रकारची राजकीय कुस्ती रंगतेय। आता या दोन पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगतंय ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरती। काय नेमकं आशिष शेलार म्हणालेले आहेत शिवसेनेवरती टीका करताना ते आपण ऐकूया। काल जो प्रसंग घडला, माफिया राजचा पुतळ्याचा दहन हा कार्यक्रम भाजपचा अधिकृत कार्यक्रम आहे। भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांनी जो हा कार्यक्रम केला, कार्यक्रम माफिया भ्रष्टाचार याच्या पुतळा दहनाचा असताना यांना राग का आला हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि त्यामुळे माफियांची दलाली करण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर त्या विरोधातला संघर्ष करण्याची प्रेरणा आणि ताकदच कालच्या या प्रसंगातून आम्हाला मिळाले हे त्यांनी लक्षात ठेवावं। आता आमचा यू-टर्न नाही, सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू। माफियांना बिलकुल सोडणार नाही आणि म्हणून या संघर्षाला किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्ष सर्वस्वी तयार आहे। महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि माफिया यांच्या विरोधातल्या संघर्षाला अजून तीव्र धार आम्ही आणणार। त्याविरुद्ध जे जे उभे राहतील त्यांना मोडीत काढणार, याबद्दल आमच्या मनात दुमत नाही। काल उद्धव ठाकरे म्हणाले, हिम्मत असेल तर युती तोडा, सर्जिकल स्ट्राईक काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। मला असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे, आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात। बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा। आशिषजी, त्यांचा हा देखील आरोप आहे का भ्रष्टाचार जर अनेक वर्षांपासून चालू आहे तर मग आत्ताच मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती का आठवलं? तुम्ही आधीपासून याचा विरोध का नाही केला, तेव्हा मांडीला का बसली? गेल्या 1.5 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विरोधाची लढाई, महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला संपवण्याची लढाई भारतीय जनता पक्षाने घेतली। नाले सफाईतला भ्रष्टाचार 2 वर्षापूर्वी सुरू झाला, तो उजागर आम्ही केला। गेल्या विधानसभेत ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मुंबईकरांसमोर गेलो, त्यावेळेला मुंबईतलं प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करू हे आम्ही जनतेला वचन 2 वर्षापूर्वी दिलं। मुंबईकर जनतेने नंबर 1 चा पक्ष म्हणून निवडून आणून देऊन आम्हाला या बाबतीत मतदान केलंय आणि गेल्या 2 वर्षापासून या भ्रष्टाचाराच्या माफियाला गाडण्याचं युद्ध आम्ही सुरू केलंय। आज त्या केलेल्या युद्धाची टोपी यांच्या डोक्यावर फिट का बसली, मुंबईकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। काल किरीटजीने म्हटलेलं आहे, माफिया आणि जे दलाल आहे त्यांच्याशी युती कशी करायची हीच भाजपची भूमिका आहे का, आणि युतीचं कसं असणार आहे? भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। भ्रष्टाचार आणि माफिया राजच्या विरोधातलं आंदोलन तीव्र करणं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्या गोष्टी करतात, हे त्यांचं काम। मुंबईकरांसाठी सेवा देणं, त्यासाठी संघर्ष करणं हे किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाचं काम, आणि त्यामुळे योग्य वेळेला त्याचंही उत्तर देऊ। आज मात्र यांना सोडणार नाही। कालच्या प्रसंगातून आम्हाला प्रेरणा, ऊर्जा, ताकद मिळाली आहे। जशास तसे उत्तर देऊ, मागे यू-टर्न घेणार नाही। कोणासमोरही भ्रष्टाचाराच्या आंदोलनातला मागे फिरण्याचं कारण भाजपचं नाही। तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। आशिष शेलार यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे, ज्यांची छाती 56 इंचाची नाही त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी करू नये। भ्रष्टाचाराचा रावण आम्ही दहन करत होतो, मात्र राग शिवसेनेला का आला, भ्रष्टाचाराची टोपी यांच्याच डोक्यावर फिट का बसली असं म्हणत भाजप आणि शिवसेनेमधलं हा वाद आता विकोपाला जाणार ही गोष्ट नक्की। राज्यात जरी मित्र आहेत तरी
रस्त्यावरती मात्र दोघं कुस्ती खेळत आहेत। राजू सुरवणे आपल्यासोबत आहेत। तर राजू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन मित्रांमधली कुस्ती आता महापालिका निवडणूक जशी जशी जवळ येणार आहे तशी अधिकच वाढत जाईल। अगदी बरोबर आहे मयांक, पाहिलेलं आहे काल ही घटना घडल्यानंतर आज आशिष शेलार यांनी किरीट सोमय्या आणि जे काही रुग्णालयात ऍडमिट आहे त्यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेतल्यानंतर जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही हे सहन करणार नाही, जसं जसं उत्तर देऊ असं शिवसेनेला ते त्यांनी म्हटलेलं आहे। जर भ्रष्टाचाराच्या रावणाची आम्ही होळी केलेली होती, जाळलेलं होतं रावण, तर शिवसेनेला राग येण्याचं कारणच नव्हतं, मात्र शिवसेना ते त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यामुळे तर राग आला, अशा प्रकारचे आहे ते आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी भविष्यातील जे काय महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती जे आहे ते शिवसेना आणि भाजप आता आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मयांक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। राजू सुरवणे आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। भ्रष्टाचाराच्या विरोधात आता भाजप आणखीनच आपला लढा तीव्र करणार आहे, मात्र केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना आणि भाजपमधले मतभेद आता रस्त्यावरती देखील उघड झालेत।